गोकुळमध्ये तर अजून नेमकं काय चाललंय? कारण आता हा सगळा वाद जो आहे तो मुश्रीफ महाडिक यांच्यानंतर आता चोयेकरांचा अपमान कुणी केला इथंपर्यंत हे सगळं पत्रकबाजी चाललेली आहे. कुठेतरी गोकुळच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये एक चांगली आता तुम्ही आता गोकुळबद्दल तुम्ही आता लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आणि आपला जो लोकशाहीमध्ये अधिकार आहे निवडणुकीचा ती निवडणूक लवकरात लवकर सुरू होईल असं माझं मत आहे. अजून मतदार यादी कच्ची आणि पक्की झालेली नाही. आता मतदार यादी झाल्यानंतर मुख्यमंत्री निर्णय देतील कुणाला किती जागा. आता त्याप्रमाणे जागा वाटप होईल, परंतु आज तरी काही काय फॉर्म्युला ठरलेला नाही आणि मला वाटते महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुती म्हणूनच समोर जाणार आहोत. आम्ही जिंकणार आहोत आणि महायुतीचा चेअरमन करणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या सोबत काही चर्चा झालेल्या आहेत का? मुक्त गोकुळ असं वारंवार सांगता येते काय? नाही, मी काल त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. पुन्हा आता त्यावर बोलण्यात गरज नाही. संदर्भात महायुतीमधल्या वरिष्ठ नेत्यांची काही चर्चा झालेली आहे का? त्यांची काय भूमिका आहे? नाही बघा, महायुती म्हणून काही सगळ्यांची पाठिंबाच आहे ना त्याला. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.